रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी। सुखधाने हो साधनी, सुखधाने हो साधनी, साधनी तो
हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी मद उपजवा जन्मांतरी मद उपजवा जन्मांतरी हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी मद उपजवा जन्मांतरी मद उपजवा जन्मांतरी मनसी काहे मागा मनसी काहे मागा हेच देगा पांडुरंगा हेच देवा पांडुरंगा संता लोटांगणी संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे तुका म्हणे अंगे तुका म्हणे अंगे शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी तुका म्हणे अंगे तुका म्हणे अंगे शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काहे मागा मनसी काहे मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ देवनिवासी जगदवंदी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा सेवेकरता अभंग घेतलेला असून हा अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज जागराचा दिवस आहे. उपक्रम आणि उपसंहार एक संतांनी मार्ग घालून दिला. पहिल्या दिवशी मंगलात्मक व्यवहार असावा आणि शेवटच्या दिवशी मागणी असावी. 7 दिवस पारायण केलेलं आहे. त्या देवाची अनुभूती आली असं गृहीत धरायचं. देव प्रसन्न झाला आहे असं गृहीत धरायचं आणि त्या दिवशी देवाकडं मागणं मागायचं असा संप्रदायाचा नियम आहे. तसं पाहिलं तर आपल्या संप्रदायामध्ये 3 कीर्तनं अतिशय महत्त्वाचे असतात. पहिला दिवस, जागराचा दिवस आणि काल्याचा दिवस, हे 3 कीर्तनं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, जरा कापूर आणायला सांगायला पाहिजे आणि जरा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाई सद्गुरुदास तुका, समचरण सरोजम साधरणी लाभधामम जगन्निहित पाणी मंडनन मंडनान, तरुण तुळशीमाला कंदनम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नविलेमिया मजरदही सद्गुरु जैने तारिलो हा संसार परू म्हणून विशेषा त्या दुरु विवेकावरी। आणि शेवटच्या क्षणाला तुम्हा सर्वांना वंदन करून ही कथा करायची आहे। तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी यारे यारे लहान थोर याती भलती करावा विचार निलगी चिंता कोणाशी या हेतूने केले। गावाच्या बाहेर आहे तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मागे उद्या सांगितलं तर घरात परमार्थ होत नाही। कोणाचा होईत असेल त्यानं हात वर करा बघू ठेवा तुमचं ते शेतकरी असेल तर शेताकडे जायला पाहिजे ठेवा तुमचं ते वेळ झाली नोकरी जायला पाहिजे वगैरे वगैरे घरात एक म्हणून तुका म्हणे आम्हा एकांताचा इथं कसला वाहनाचा कलकलाट नाही काय नाही एकांत ठिकाण आहे आणि अभ्यासाला चांगला आहे। महाराज सदा म्हणतात अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही म्हणून तू माझ्या ठाई अभ्यासी मिळ। कुणी सांगितलं भगवंताने सांगितलं। म्हणून या सेवेच्या घेतलेल्या अभंगामध्ये महाराज काय म्हणतात हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी। देवाकडे अंगात शक्ती मागितली कशासाठी प्रपंच करण्यासाठी नव्हे परमार्थ करण्यासाठी शक्ती दे। नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा कशासाठी परमार्थ करण्यासाठी। महाराजांचं प्रमाणच आहे मग हे कधी परमार्थ करायचा जव हे सकळ सिद्ध सकळ सिद्ध आहे हे म्हणजे शरीर सिद्ध आहे तोपर्यंत
तव तो आपले स्वहित पाहे. स्वहित म्हणजे काय? स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेणे हेच स्वहित आहे. त्यासाठी साधन कुठलं? तीर्थयात्रे जाय चुकू नको. कधी जव काळ असे दुरी ठेला. काळाने या देहावर उडी मारली नाही तोपर्यंत चेक कर, असा परमार्थाचा एक भाव आहे. मग आता इथं मागणं मागताना महाराजांनी कुणाकडे काय मागणं मागितले? हरिदासाचे घरी मज उपजवा जन्म. मग आता हरिदास कुणाला म्हणावं? हरिदास ज्यांना देवाची प्रातिभ अनुभूती आली ते हरिदास. अनेक विशेषणं दिल्यात. हरिदास म्हणजे तेच, संत म्हणजे तेच, वैष्णव म्हणजेही तेच. आणि त्यांच्या घरात मला जन्माला घाला म्हणतात महाराज. आता वेगळ्या बाजून चिंतन केलं तर बरीच त्यांचीच प्रमाण आहेत. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पाहिजे असं बी ते म्हणतात. आणि आमचा प्रमाण कशासाठी चालला आहे? जन्म मरणाचा फेरा चुकण्यासाठी चालला आहे. आणि महाराज म्हणतात हे आमच्यापेक्षा विपरीत बोलणं आहे का नाही? हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. जन्मोजन्मी त्यांच्याच घरात मला जन्माला घाल. त्याची कारणं शोधूया आपण. असं म्हटलेत काय? देव म्हटले तुम्हाला महाराज काय मागायचं ते मागा. महाराज म्हणे मला काय मागायचंच नाही. मला काय मागायचं नाही काहीतरी मागाच. मग मागा म्हणतात तर मग हरिदासाच्या घरी जन्म मला द्या. दुसरं काय मागितलं नाही. आम्हाला म्हटलं तर काय म्हणू? महाराज काय म्हणू? मला श्रीमंताच्या घरात जन्माला दे, श्रीमंताच्या घरात जन्माला घाल. नाही त्याच्याही पुढं सांगितलं, देवा मला तुझ्याच पोटाला जन्माला घाल. देवाच्या पोटाला सुद्धा जन्म मागितला नाही महाराज. कारण का? तिथं देवाच्या घरात जर जन्माला आलं तर देवानं काय काय केले मागचा इतिहास शोधून बावा. श्रीकृष्णाच्या घरामध्ये श्रीकृष्णाची मुलं किती? गोत्र केवढं? 56 कोटी यादव. त्यांची स्वतःची मुलं होती अष्टनायिका. प्रत्येकीला 10 मुलं होती. 10 ते 80 मुलं देवांची होती. खरं देवाच्या पोटाला जन्म आल्यानंतर हे ज्ञान प्राप्त झालं नाही. शेवटी देवाला त्यासनी मारावं लागलं. मारलं न प्रमाण म्हणा. खेडिया माझे एक गोप्या भला, खेडिया माझे एक गोप्या भला, बहुताची खेळ खेळला रे, खेळिया माझे की गोप्या भला. काय महाराजांचे शब्द आहेत बघा. गोप्या भला तो बहुतोची खेळ खेळला रे. सगळा त्याचाच खेळ आहे नाही. विश्वाचा खेळ सगळा त्याचा आहे. लहान थोर अवघी मारली. कुठली? बाकीची तरी मारलीच, पण आपलीच मारली. आणि डावची मोडून गेला रे, खेळची मोडून गेला रे. जातक बघतात नाही. जातक ते महाबळ भट का कोण महाराज? महाबळ भट. तिने ते जातक बघताना खरं सांगितलं तर खरं हे होता पाळण्यात यावेळी होता. चांगला मोठा नाव कीर्तिवान होणार. जातक भविष्य बघितलं
कीर्तिवन होणं, जगाला प्रिय होणं, विश्व सगळं ताब्यात राहील, सगळं काय राहील, चांगलं चांगलं सांगितलं. पण तो भटजी काय म्हणला, पण म्हटल्यानंतर नंद महाराज म्हटले, यशोदा मैया म्हणल्या, पण म्हणजे काय, हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय, त्यामुळे सगळ्या कुळाचा घात करील. खरंच ठरलं ते. हे महाराजांना माहिती आहे म्हणून ते देवाच्या पोटाला मला जन्म नको म्हणले. श्रीमंताच्या राजकारण्याच्या पोटाला जन्म आला तर लबाड बोलायचा कोर्स मिळेल, होय ना. शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आलं तर म्हणजे असं व्यवहारातला अनेक सगळे विचार करा. पण इथं महाराजांनी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी असं का म्हटलंय. हरिदासाच्या घरामध्ये काय असते, जन्म जरी असला तर हरिदासाच्या घरामध्ये प्रेम लक्षणात्मक भक्ती असते. एक सूत्र असं आहे महाराज, ह्या सगळ्या जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण असणार परमात्मा ते एकच आहे, ते शुद्ध ब्रह्म. त्याच्या सगळ्या विश्वावर सत्ता आहे. तीच सत्ता ज्यावेळी ज्ञानरूपानं प्रकट होते त्याचं नाव आहे ईश्वर. तीच सत्ता ज्यावेळी कर्मरूपानं प्रकट होते त्याचं नाव आहे तुम्ही आहे मी जीव, कर्म भोगण्यासाठी आलो आहे. आणि तीच सत्ता ज्यावेळी प्रेमरूपानं प्रकट होते त्यांचं नाव आहे संत, वैष्णव. हे सगळी उपाधी म्हणजे विशेषणं लावा. बघा, संत कोणाला संत म्हणायचं, तेची संत, तेची संत, हा तेची संत, संत, तेचे संत, त्यांचा हेत विठ्ठली, विषय तो त्यांचा, नावडे जणधन, वैष्णव म्हणोतया, सगळे असेच एवच नाहीत. मग तिथं जर जन्म घेतला तर संस्कार होतील. काय होतील मग संस्कार? किती प्रकारचे आपण ऐकते, सगळं चिंतन झालेलं आहे. रक्त संस्कार एक, संग संस्कार 2, अन्न संस्कार 3 आणि ज्ञान संस्कार हे 4. तसे आमच्या शास्त्रामध्ये 16 संस्कार आहेत, पण इथं आपल्याला उपयोगाला हीच महत्त्वाचे आहेत. रक्त संस्कार, पुढं अन्न संस्कार, संग संस्कार आणि ज्ञान संस्कार. संतांच्या घरात जर जन्म घेतला तर रक्त संस्कार तसेच होतील. तुम्हाला आता इथं ह्यांच्यासाठी सांगतो. दुकानदार होता एक मोठा अण्णा. दुकानदार म्हटलं की अण्णा म्हणतात नाही. बॉडी बिडी भरपूर एकदम मोठी हो, पोट सुटलेले, ढेरी, शेटच. मग एका घरातल्या माणसांना सांगितलं, पोरग्याला, नातवाला सांगितलं आजोबान, जा रे तिथनं दुकानातनं काहीतरी घेऊन जा, काहीतरी बाजार असेल. ते बाजारांना गेलं दुकानात, त्या अण्णाकडे बघितलं आणि खो 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 हसायला लागलं. ते अण्णा म्हणला, का रे हसतो? ते पोरगं काय म्हणते माहिती काय, अण्णा तुम्ही जर मेला
तर तिरडीवून जाणार नाही, कसं न्यायचं तुम्हाला? आता ती शेडजी गप राहील, कानाला कडा धरला, 2 थोबाड्यात लावल्याने बांधून काढला आणि निरोप दिला, त्याच्या बाला बोलवून आणा. हेच संस्कार दिलेत काय बोलायचे. त्याच्या बाबाला बोलवून आणलं. काय झालं अण्णा, काय झालं? तर तुमचं पोरगं मला असं म्हणतंय, तुमचं पोरगं असं म्हणतंय. त्याला काय कळते, लहान पोरगं आहे अण्णा, त्याला पुढचं काय माहिती आहे का? त्याने केव्हा प्रेतयात्रा नंतर काय बघितली काय? जर तुम्ही मेलाच, कणकं घालून न्यायचं. हे त्या पोरग्याचा बाबा म्हणते. मग त्याच्या बाबाला बोलवा म्हणले, आजोबाला. त्यालाही बांधून गाठला. आजोबाला आणला. ते म्हणलं काय झालं? अहो तुमचा नातूनी पोरगा असं असं मला म्हणतात, हे शिकवलं असा त्यासनी. ते बी तसंच म्हटलं. त्यांना काय त्यातलं कळते, कुठं त्यांना अनुभव आहे? तिने कुठं लय पावसाळं बघितल्यात, मी बरंच पावसाळं बघितल्यात, 80 पावसाळं बघितल्यात. तुम्ही जर मेला तर बाहेर कशाला काढायचं, घरच पेटवायचं. हे रक्त संस्कार आहेत. आता हे व्यवहार झाला, व्यवहार झाला. कबीरदासांचं उदाहरण घ्या. कबीरांच्या मुलग्याचं नाव काय? कमाल. इतिहास मोठा आहे, तो थोडक्यात सांगतो. एवढे सात्विक वैष्णव, हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. ज्ञान मगाची प्रवचना झालं. ज्ञान म्हणजे जे जे देखे भूत ते ते माने जे. सगळं दिसणारं जगत हे त्या भगवंताचाच आविष्कार आहे. सगळं दिसणारं अधिष्ठान ब्रह्म त्याचाच हा विवर्त आहे. विवर्त रूपाने दिसते जगत. म्हणजे संतांना अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं आहे. हे दिसणारं जगत सगळं अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थ हे अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अधिष्ठान रूप होतात, असा सिद्धांत आहे विचारसागरात. पण गावातले लोकांना त्यातलं कुठं काय माहिती आहे? कोणतरी धर्मशाळेत पाहुणं आलं संध्याकाळच्या वेळी की त्यांची बाकीची व्यवस्था काही टवाळ करून म्हणायची, हे बघा तुमची जेवणाची व्यवस्था कबीरदासांच्यात होईल. त्यांची परिस्थिती तरी एकदम हे गरिबीची. संत आले की त्यांची यथासांग अतिथी देवो भव. घरात काय नाही, घरात काय? पाठीमागच्या दारानं मालकीन गेली उधारीला. पहिली उधारी द्यायची होती. कबीरदासांची पत्नी दिसायला सुंदर होती. दुकानदार काय म्हणला माहिती आहे काय? देतो. ती म्हणली संत आलेत हो आणि घरात काय नाही, आताची उधारी आणि पहिली उधारी नंतर आम्ही देऊ तुमची. नाही म्हणले, देतो म्हणले. असं पावसाळ्याचे दिवस होते. तर ते संतांशी जेवण घालून रात्री इकडं माझ्याकडे एकटी आहे पाहिजे. कशाला कळलं ना? ती म्हणली ठीक आहे. मनातल्या मनात विचार केला, या देहाचा उपयोग जर संतांच्या कार्यासाठी होत असेल तर काय बिघडलं. पतीवर पण विश्वास होता. ती आल्या कबीरदासांना म्हणले असं असं करून मी माल आणलाय, काय हरकत नाही, काय भिवू नको, काळजी करू नको. संतांना भोजन वाढलं, त्यांची झोपण्याची व्यवस्था केली वगैरे वगैरे सगळं अशी कथा आहे. आणि स्वतः कबीरदासाने ती संत झोपल्यानंतर पाऊस होता म्हणून पत्नीला खांद्यावर घेतली, वर घोंगड्याची ख्वाळ केली आणि दुकानदाराकडे गेले. ते वाटत बघत बसला आता फाया मारून सगळीकडे. बॉडी लोशन आताच्या भाषेत. आत गेली तर पायाला राड नाही. तो म्हणला ही झिमझिम पाऊस आहे आणि पायाला तुझ्या राडसुद्धा लागेल नाही, आलीस कशी? लबाड बोलायचं नाही, माझ्या पतीनंच तुमच्या दारात मला आणून सोडलं. आता असं म्हटल्यावर तो पुढचा व्यवहार करील हो. पाय धरलं. असा एक प्रसंग कबीरदासाच्या मनामध्ये. आणखी काही वेळा एक दिवस काय झालं, संत असेच आले, घरात काय नाही. आता म्हणले मागचा एक प्रयोग झाला, आता उधारी काय मिळणार नाही,
आता चोरी करायची नाही. बाप लेकाने ठरविलं. कबीर महाराजांनी कमाल दोघंजण गेली चोरी कराय. रात्रीची सामसूम. मोठा वाडा होता, आत दुकान होतं. आता आत कसं घुसायचं? तासभर खटपट करून खिडकी होती ती निकळून काढली. खिडकी म्हणजे छोटी, 3x3 किंवा 2x2, म्हणजे पूर्वीच्या खिडक्या लहान होत्या. कमाल म्हणला, बाबा तुम्ही बाहेर थांबा, मी आत जातो. आज जाऊन ज्या संतांच्या भोजनाला टिप्पण नेलतं घरातनं आईकडनं, जेवढं लागेल तेवढंच शिदा घेतला. तांदूळ, गूळ, गहू, डाळ, तेल काय असेल ते तेवढंच घेतलं नाही निघाले. जात आहे. दार उडून करत खिडकी उघडी राहणार, दुसरा कोणतरी चोर घुसला आणि चोरी केली तर. म्हणून ते अण्णा तिथं झोपला होता दुकानदार, त्याला उठवलं. अहो उठा. तो खडबडून जागा. अरे आत कसा आला? खिडकी पोकरून आलो, चोरी करायची होती. घरात संत आले, काय नाही म्हणून धान्य लागेल तेवढंच घेतलं आहे. कोणतरी दुसरा चोरी करेल म्हणून तुम्हाला उठवलं. खिडकी तेवढी बंद करा. आता तो बंद करा म्हणेल, करील का पकडील. आणि पळून निघाले. मुंडकं बाहेर आहे, पाय आत आहे. त्यानं धरलं तंगडं धरलं आणि तो लागला आत वाढाय. कबीरदास बाहेर. कमाल म्हणले, बाबा तलवार काढा, वेळ लावू नका, मुंडकं तोडा. तिने कसलाही विचार न करता मानच तोडली. मुंडकं पिशवीत घेतलं आणि घरी गेले. आत वडलं तर शिर नाही, नुसतं धडच. सकाळ झाल्यानंतर त्यानं मग चावडीवर न्याय नेला. चोर सापडला, कारण मुंडकं नाही. मग नियमाप्रमाणे पंतानं शिक्षा दिली. हो काय दिली? शिळावर चढवा. शिळावर चढवलं. मुंडकं नाही, तोंड नाही. सकाळचं जेवण झालं, संतांचं सगळं काय व्यवस्थित झालं. संतांनी निरोप घेतला, येतो म्हणले. आणि ज्या रस्त्याने निघालते तिथं शिळ होता मध्ये गावामध्ये. मुंडकं नसलेल्या त्या देहानं संतांना नमस्कार केला. तिने ते बघितलं, अरे धड नमस्कार करते म्हणजे हे कोणतरी आहे. ते बी महात्मे होते. त्यांनी जाणलं, न सांगता कळे कमलाला जिवंत केलं महाराज. पण तिथं काय केलं? एक प्रमाण आहे. कमलान सिरे गंडोनिया, कमलान सिरे गंडोनिया, संत मन पाणी गरम पाहिजे अजून. ह्याला काय म्हणायचं? रक्तसंस्कार. पुढं आता अन्न संस्कार. कुणाचं अन्न खावावं? आमचे महाराज सांगायचे, ज्या घरात वारकरी त्यांच्या घरातच जेवायचं महाराज, नको तिथं जेवायचंच नाही. तिथं बी कथा आहे तर बरोबर, सगळ्या कथा सांगितलं बसत नाही. जिथं सात्विक अन्न आहे तेच खायचं. अन्नसंस्कार. त्या अन्नाचा परिणाम होते. जसं खावं अन्न तसं रक्त तयार होते. जसं रक्त होईल तयार तसा धातू तयार होते. धातू तयार झाला की तशी वृत्ती तयार होते. मग वृत्ती काय करते? आवडीची वृत्ती किरीटी, मग मनोनीची उटी, मग वाचा देटी कराशी, म्हणून अन्नसंस्कार. आता पुराणातलं उदाहरण सांगतो. कुणी कुणी दुर्योधनाचं अन्न खाल्लं, सगळे देवाच्या विरोधात गेले.
द्रोणाचार्यानं अन्न खाल्लं, पट्टशिष्य असणारा अर्जुन त्याच्या विरोधात उभा राहिला. माहिती आहे सगळ्याशी. दुर्वासुनी 3च महिने अन्न खाल्लं, 3च महिने सेवा करतो म्हणले तुमची. अन्न खाल्लं. दुर्वासुशी म्हणले, दुर्योधना तुला काय मागायचं ते माग. तो लय बलिंदर, ते मनी धरुणी दुपते, चारू जाय दे काय ते का पेव करून आहे ते पेरू जायचे. मना ते धरूनच ते बोललं होता. ह्यांची सेवा केली की हे प्रसन्न होतील, आणि प्रसन्न झाले की एकच मागायचं. काय मागायचं? जेणेकरून पांडवांचा नाश होईल. हे ते मनात धरूनच ते सेवा केली. सेवा केली. ते म्हणले महाराज काय मागायचं ते मागा. ते म्हणले महाराज हे बोलणं कसं बघा. अशी आत्तासुद्धा माणसं बोलतात. कुठं बोलतात माहिती आहे? स्मशानात. स्मशानातल्या श्रद्धांजलीच्या सभा कधी अटेंड केल्यात? विरोधक जरी असला, हे असे होते आमचे ते अजात शत्रू, त्यांना शत्रूच कोण नव्हता. कारणापुरता आम्ही विरोध करायचो, पण आम्ही घरात एकमेकाचा चहा प्यायचो. लबाडच सगळं. 3ची 4 माणसं मारली, ह्यांची 4 माणसं मारली, त्याचा विचार सांगत नाही. स्मशानात. तसं दुर्योधन काय म्हणला, महाराज माझ्याकडून 3 महिने तुम्ही सेवा घेतली, तुम्हाला आवडले, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले. म्हणजे ते मागचं घ्यायचं नाही आता, तेही सांग, नाही तर तुम्ही गुरुजी मागचं घेशीला. जेणे अंतकरण बोलले संकल्पाने, हे असा इकडचा भाग आहे. पण विचारल्यावर तिने सांगितलं काय की मला पुण्य मिळालं तुमच्या सेवेचं, तसं माझेच भाव आहेत. हे आमच्या ह्या भावकीच्या प्रकरणामुळे ते हरलेत आणि वनवासात आहेत. त्यांच्याकडे तुम्ही एक फक्त दिवस सेवा घ्या, जेवण मागा. त्यांचे ते काय लक्षात आलं नाही. खरं काय करा, दिवसाचं जाऊ नका. दुसरी खोच मारली. दिवसाचं गेलं तर दुर्योधनाला माहिती होतं सूर्याकडून त्यांना एक थाळी मिळाली होती. त्या थाळीतून किती माणसं आली तर ते जेवण मिळायचं. खरं सूर्य मावळा की नाही, की धुवून ठेवली की अन्न नाही. रात्रीच्या वेळी जावा, कारण दिवसभर ते कुठं 5 जण भेटकत असतील, तुम्हाला शोधता येणार नाही. आता हे अन्नाचा परिणाम कुणाच्या? दुर्योधनाच्या 3 महिन्याचा अन्नाचा परिणाम कुणावर झाला? ऋषी होते, ज्ञानी नव्हते का होते? ज्ञान. खरं एक म्हण आहे बघा व्यवहारामध्ये, मिंद घोडं खाते नो पंद. 7 भूमी जे आहेत ते सत्वापत्तीपर्यंत गेले होते. हां, एवढ्यापर्यंत जाऊन सुद्धा पतन झालं. परिणाम कसला? अन्नाचा परिणाम, अन्न संस्काराचा परिणाम. आणि तिथं रात्रीची पुढची कथा सांगत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. रात्रीचं मागितलं, मग ते ताट उलटं केलं. तर द्रौपदी म्हणले देवा का आला? तर ऋषी इथं आले आहेत आणि त्यासाठी मी तुम्हाला हाक मारली. एक पाय द्वारकेत, दुसरा पाय त्या जंगलात वनवासात. आणि म्हणले द्रौपदी तुझं काम करतो, खरं मला भूक लागली, काहीतरी जेवाय दे. द्रौपदीच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं. महाराज, अरे देवा त्यासाठीच बोलवलं आहे आणि तू माझ्याकडे जेवण मागायला. बघू तिचं ताट कुठं आहे, त्या दिलं ताट, धुवून ठेवलं. ते देवाची लीलाच होती. ते काय आमच्या घरातले बायका आहेत, दुतान कुठंतरी डाग राहतोय असं नाही. द्रौपदीने एकच ताट द्यायचं, स्वच्छ धुतलं, पण देवाचीच लीला. ताटात एक भाजीचं पान चिकटलेलं होतं, तेवढं खाल्लं आणि तृप्तीचा ढेकर दिला. आता सगळ्या जगाचं पोषण करणारा परमात्मा जर ढेकरतोय तर जगात उपाशी करून राहील. सगळे ऋषी परस्परच तिकडे जेवले, विमान तिकडे जेवाय वाढले. अशी ती कथा आहे. कसला संस्कार? अन्न संस्कार. रक्त संस्कार झालं, अन्न संस्कार झालं. आता पुढं संघ संस्कार. संघाच्या संस्कारात संताच्या संगतीतच परमार्थ घडतोय. संताची संगती,
संतांचे संगती मनोमार्ग संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते. याच पंथानं सत्संगतीत राहूनच परमार्थ होतो. परमार्थाचं फल काय? स्वस्वरूपाची प्राप्ती, देवाचं दर्शन, होय की नाही. दुसऱ्या एका पदामध्ये महाराजांनी तेच मागितले. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी आजीवा, पूर्वी देवा मनोरथ, पूर्वी संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. संतांच्या संगतीत महाराज देवाचा विसर पडत नाही. तिथं सातत्य तेच असते नाही. सुखया संत समागम, सर्व काळ प्रेमे सुख या संत समागमे. पुढं नित्य दुनावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत असो. हे सत्संगतीचं फल आहे. म्हणून त्यांच्याच घरात जन्म मागितला. अजून कुठं बरीच प्रमाण आहे. देववशे चित्ती 80 आवडते म्हणा वासना, नक्की न. हां, किंवा दुसरं प्रमाण आहे. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझबा नानी कंटाळा. अखंड तुझ्यावर ज्यांची प्रीती आहे त्यांची मला संगत दे. मग संतांच्या घरात जर जन्म मिळाला तरी सगळंच आपोआप प्राप्त होईल का नाही. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरिदासाची
वाजवा बघा, हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्या घरात त्याच्याही पुढं अजून एक महाराजांचं प्रमाण आहे. तुझे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. आता इथं तुझे दासीचा दास करून ठेवा म्हणजे काय? देवाचे दास आहेत ते संत वैष्णव आहेत. देवाचे दास, दासींचा म्हणजे असे दास आहेत अनेक वचन. तुझे दासींचा दास करून ठेवा, कारण त्यांना माहिती आहे ह्या सर्व जगताचं मग काय सांगितल्याप्रमाणे अभिन्न निमित्त उपादान तो परमात्मा आहे. त्यांना त्यांची प्रातिभ अनुभूती आलेली आहे, स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे. म्हणून ते कुणाचं त्याला 12व्या अध्यायातल्या सगळ्या अवयव वाचून मग श्लोक. संतुष्टा सततम योगी यतात्मा मया अर्पित मनोबुद्धियो मद्भक्ता समे प्रिया. किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेत नाम घोष बरवा. असं कोण म्हणतंय? देव म्हणतोय. महाराज तरी म्हणतातच त्यांच्या घरात मला जन्म द्या, खरं देवसुद्धा म्हणतात आणि घेतलाय त्यांनी, आले त्यांच्या घरात. आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या घरी किती वर्षे काम केलं हो? 36 वर्षे केलं. 12 वर्षे नुसतं कावडीनं पाणी सोडलं. 12 वर्ष. त्याला एक महाराजांचं प्रमाण आहे, म्हणजे अभंग आहे. दाश करी दासाचे उणे नसाहे तयाचे वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. बोलाय ना. ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटी कर सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रकटे. सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका राखे दारवंटा बळीचा सारथी झाला दास सेवकाचा होय साचा अंकित. भिडान बोले पुंडलिकासी उभा मर्यादा पाठीशी तुका म्हणे ऐशी कारे भजान माऊली ऐसा कृपेचा असा गुळ गुळ द्या नाही तर राहू दे उभा सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगट तोडी भक्ता लागी भक्ता
ऐसा कृपेचा सागर उभा विटे कटी कर सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रकटे. भक्तासाठी प्रकट होतो महाराज. मग सगळ्या संतांची चरित्र बघा, माहिती आहेत आपल्याला. गोरगोबांचं काय चालवलं? गाडगी मडकी करायचा धंदा. चोकोवाला गुरुढोर ओढ लागला. शेणा नाव्याच्या दाड्या केल्या बदलाला, होय ना. अजून काय काय तो अभंग सगळा पूर्ण वाचून बघा, वाचून बघा, माहिती आहे सगळ्या. जनाबाईच्या शिणी लावल्या, जनाबाईला दळू लागला. तुकोबांची उदारी वसूल केली, मिरच्याची उदारी वसूल केली. अजून कोणाचं काय केलं? अजून सगळ्याच बघा असं केलं. लाख्या कुंभारचा ढोल वाजवला, सावंत माळ्याची शेतीच केली, कांदा मुळा भाजी अवघे मिठाई. लक्षात आलं म्हणून सांगतो. त्या लाख्या कुंभारावरनं ते कोलाटे असतात ना, कोलाटे ते उड्या म्हणतात, दोरीनं कसरत करतात, दोरीनं कसरत करतात. ते चोराने बघितलं. तो कोलाटे काय करायचा, अशी हुबी भिंत असली का नाही, त्या भिंतींवर चालत जायचा. ते चोर म्हणले हे आमच्या कामाचं पात्र आहे. रात्रीच्या वेळी दार उघडीत का बसा, खापऱ्या काढूनच आत घुसायचं. ह्याला भित्तीवरून चढवायचा, वरच्या खापऱ्या काढायच्या आणि चोरी करायची. खेळ झाल्यानंतर काय पडलेले पैसे जमा केलं, किती जमलं त्यावेळेच्या नियमाप्रमाणे काय 100-200 आपण कल्पना करूया. ह्याच्या विषयात डबल तुला आम्ही पैसे देतो, डबल विषयात 10 पट देतो. खरं आमच्याकडे कामाला येणार, येतो खरं काम काय करायचं, दुसरं काय करू नको, नुसतं भित्तीवर चढायचं. मग तो म्हणला बरं आहे की, म्हणला मला येण्यासारखं काम आहे, येतो म्हणला. करार झाला, ॲडव्हान्स घेतली. तिने आमंत्रण दिलं. रात्रीचं सामसूम झाली, चोर आले, गाव शांत झालं. आणि चोर म्हणले चढ या भित्तीवनं वाड्याच्या खापरी काढ आणि आम्हाला खाली उतर. तो म्हणला तसं कसं मला चढा येईल, तर काय ढोल वाजवाय पाहिजे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवब्रह्मरस आवडीने हे जरी असलं तर त्याला अपवाद आहे. मगाची प्रवचना झाल्या, ज्याला भजन म्हणता येत नाही त्यानं कसं भजन करायचं. महाराज म्हणतात गाता येईल एरी हरी हरी म्हणावे,
गाता येत नाही तर गाऊ नये. म्हणजे हरिहरी तरी म्हणायचं चालतंय. ते तिथपर्यंत पोचले. ते पहिल्या दिवशीच्या का दुसऱ्या कीर्तनात नाम सहज जरी घेतलं तरी होते. नुसतं सहज नव्हं, उपराटे नाम वाल्मिक जपिल्या तोही वंदे केला नारायणे. कसं घेतोस काळ वेळ नाम उच्चारता नाही. दोन्ही पक्ष पाहिजे. हे सगळं कुठं असतंय? संतांच्या घरात असते. म्हणून महाराज म्हणतात हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा. हेच दे, मला दुसरं काय देऊ नकोस. अजून त्याच्या पुढच्या चरणामध्ये संता संता लोटांगणी म्हणतात. शब्द कसा आहे? लोटांगण. आम्ही पाया पडतोय. कसं पडतोय माहिती आहे? नवरा नवरी पडत्या तसं. ही नवरा नवरी अशी पाया पडतात. पाया पडायला लागली लग्नात. लोटांगण तुकाराम महाराजांनी गाठले. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य दंडापरी सगळं अंग. ते आठवणीत आले म्हणून सांगतो. महाराजांनी सांगितलं आमच्या पावसाळा होता, बाहेर चिखल होता. काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर दिंडी. महाराजांनी जागराच्या कीर्तनासाठी सगळ्यांनी उद्या पांढरी स्वच्छ नवी कपडे कोणा असतील ना पांढरी स्वच्छ विजयारी धोतर घेऊन या, घालून या. 8 दिवस सप्ताह एक झाला आहे. सप्त्यात बरेच विषय झाले. देहाचं तादात्म्य भक्तांशी जाणं उदास आहेत नाही. आणि महाराज त्या दिंडीत सामील होते. आणि असं ते दिंडीत पावली करायची नाही. विठोबा रुक्मा ज्ञानबा तुकाराम. आणि तो चिखल होता. महाराजांनीच बैठक मारली खाली. जिंची नवी धोतरं होती तिने बैठक मारायने हेला बसत्यात तसं केलं. ते महाराजांनी दिसलं. महाराज आडवी मागं पडली. ती चाल म्हणे ज्ञानबा तुकाराम. सगळ्यांनी उत्तानी पडायला लागलं. कापडं राड रिबड झाली. बऱ्याच जणांनी त्यातनं बाहेर पडले. खरं कापडं घाण केले. कापडं हे देहाचं साधन आहे का साध्य आहे? साधन आहे ना. आणि देह हे परमार्थाचं साध्य आहे का साधन आहे? साधन आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे एरझारे चिरापडे. याच देहानं परमार्थ करता येतो महाराज. आणि तो संताच्या संगतीत गेला तर लगेच फलद्रूप होते. फलद्रूप होते. म्हणून महाराज म्हणतात त्यांना लोटांगण घालायला. का लोटांगण घ्यायचं? गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिजयचे. मग तिथं ओवी काय म्हटली? तद्विधी प्रणिपातेन उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानीनं तत्वदर्शना. ते ज्ञान पाहिजे असेल तर संतांच्या ठिकाणी मिळेल. गुरूंच्या ठिकाणीच आहे.
विवेक विचार आचार विचार आणि उच्चार संतांच्या ठिकाणीच आहे. संत ते विवेका असणे केजी. विवेक म्हणजे काय? सार काय असार काय, नित्य काय अनित्य काय, खरं काय खोटं काय, आत्म काय अनात्म काय, याचा सारासार विचार करणे म्हणजे विवेक. विवेक हा परमार्थाचा पाया आहे. विवेकानंतर मग वैराग्यानंतर मग ज्ञानानंतर मग सहज स्थिती म्हणजे अनुभूती. म्हणजे सोडायला लागत नाही. त्याला रात्री महाराजांनी प्रमाण घेतलं, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. ब्रह्मानुबुद्धीनं सगळी कर्म करावी. म्हणून संतांना लोटांगण जायला लाज मानायची नाही. आम्ही नाही बाबा तिकडे चांगला भजनी असतो का टाळो बरं, नाही मी बसणार. काय बसणार? चाल जर महाराजांनी दिली, अभंग पाठ नसला तर माणसं काय म्हणतील, तिची लाज आहे. मला म्हणायचं आहे, व्यवहार करता असताना माणसांचा विचार करू नका. देव काय म्हणेल म्हणून याचा विचार केला. देवसुद्धा विचार करतोय. अरे एवढ्या सगळ्यात 84 लक्ष योनीमध्ये याला हे चांगला देव दिला, भजन करून माझ्यापर्यंत यायचा. तर जर करत नसेल तर देवाला लाज वाटते. काय म्हणून याला जन्माला घातला. त्याला आता पुढे शिक्षा देतो. आता ही वाचा आहे. हात दिलेत, पाय दिलेत, ते प्रमाण आहे. दिली इंद्रिय हात पाय, डोळे मुख बोलाया, जेणे तू जोडशी नाशे जीव. पण पुढच्या वेळी त्याला वाचा देतो, खरं माणसाची नाही. कसली माहिती आहे? असं कोण आरडतंय? आंबा. कोण आरडतंय? त्याच्या आवडीने त्याच्या कर्माप्रमाणे ते देऊया. भजन करता येईल. तुम्हा आम्हाला देवानं हात दिले, तोंड दिले, भजन करूया. विठोबा रखुमाई.
हरिदासाची घरी मज पुजवा जन्मांतरी मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी. या 2-3 पदाचा मी माझ्या प्रज्ञेप्रमाणे भाव सांगितला. माणसाचा जन्म दे अशी बी काय देवानं महाराजांनी आट घातली नाही. संतांच्या घरात कुत्रं केलंच तरी चालेल, संतद्वारे कुत्रा झालं. हां, त्यात मांजर केलंच तरी चालेल, जनावर तिथलं केलंच तरी चालेल. खरं तिथं ते सगळं त्यांचे विचार आचार उच्चार सगळे कानावर पडतील आणि मी मुक्त हो. का? देवतेची संत, संततेची देव, निमित्ती त्या प्रतिमा. माऊलींची गोवे आहे, आत्मज्ञाने चोकडी संत ही माझी रुपडी, तेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. आपल्या पत्नीवर प्रेम असते का नाही, जेवढं पतीचं पाहताना किती प्रेमानं बघतोय, तेच प्रेम संतांच्यावर ठेवा असं देव म्हणतात. आत्मज्ञाने चोकडी संत ही माझी रुपडी, ते दृष्टी पडो आवडी. आवडीनं आतून. ते मी बऱ्याच वेळ सांगतोय, आवड वेगळी गरज वेगळी झालं आहे. आवड वेगळी गरज वेगळी आणि इच्छा वेगळी. तुझ्या इच्छेनं ठेव म्हटलं नाही, गरज आहे म्हणून ठेव आणि आवडीनं ठेव. आवडीने भावे झालं. म्हणून शेवटच्या पदामध्ये म्हणतात महाराज, तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. मागणं हे जरा कसं आहे, देवा हे सगळं करायला तूच मला शक्ती दे, कारण माझे प्रारब्ध भोगात असेल का सांगता येत नाही, पण ते तुझ्या हातात आहे. पाप पुण्य तुझ्या हाती. माझ्या पापाचं फल म्हणून दुःख, म्हणून आज बोलायना. हे मागचा अदृष्टाचा भाग आहे, कबूल करावं. पुण्य कमी पडलं तेव्हा तू देवा काय कर, तुझ्या हातात आहे ते सगळं. किंवा अजून एक प्रमाण आहे. अजून कुठलं प्रमाण आहे? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हे प्रारब्धाचा भोग आहे, हरी कृपे त्याचा नाश होय. होय झाला किंवा होय. म्हणून तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी, म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. ज्ञानेश्वर कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर.
रंगी हेची बेगा पांडुरंगा झाले राहिले टाळ बारीक वाजवा अशाप्रमाणे या अभंगाचं चिंतन वेड्यावाकड्या पद्धतीनं माझ्या प्रज्ञेप्रमाणे झालेलं आहे असं समजून सेवा पूर्ण करूया. झालेली सेवा ज्यांच्या कृपेने घडली त्यांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सर्व श्रोत्यांचे साथीदारांचे माता भगिनींचे चरणी अर्पण करून सेवा पूर्ण करू.